नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे की ITIच्या ॲडमिशन संदर्भात पाहू शकता. बघा ITIचं उद्या जे आहे तुमचे ऑप्शन फॉर्म देखील त्या ठिकाणी बंद होणार आहे आणि त्यासोबतच तुमचे ॲडमिशन पण त्या ठिकाणी बंद होणार आहेत. आता बघा त्या संदर्भातची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता ह्यानंतर पुढे काय करायचं आहे त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला सर्वांनी लगेचच लाईक करून टाका, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. जोपर्यंत तुमचं ITIला ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जात असतं आणि केलं जाणार आहे. तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. तर बघा, उद्या ITIचे ऑप्शन फॉर्म देखील बंद होतील आणि ॲडमिशन देखील तुमचं त्या ठिकाणी बंद होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा, ॲडमिशन कोणाचे बंद होणार, तर ज्यांना ट्रेड मिळालेले त्यांना उद्या त्या ठिकाणी 5 वाजेपर्यंतची मुदत आहे. आत्ता तरी म्हणजे मी वेबसाईटवर गेल्यानंतर चेक केलेलं आहे, आत्तापर्यंत तरी कुठल्याही पद्धतीचे अपडेट नाही आहे. त्यामुळे तुमचे उद्या 5 वाजल्यापासून तुमचे जे काही ॲडमिशन आहेत ते त्या ठिकाणी बंद होऊन जातील. म्हणजेच तुम्हाला मिळालेला जो काही ट्रेड असेल तर तुम्हाला अजूनही त्या ठिकाणी मुदत आहे. उद्या सकाळी तुम्ही लवकर जाऊन तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पुढे काय करायचे, तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत. पाहू शकता. बघा, दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कारवाई करणे. उमेदवाराने सादर केलेल्या पसंती क्रमाच्या पहिल्या 3 विकल्पांपैकी बघा, जर तुम्हाला ह्या फेरीमध्ये जर तुम्हाला 3 पैकी बघा, पहिल्या 3 पैकी जे काही ट्रेड तुम्हाला मिळाले असतील तर तुम्हाला ॲडमिशन करावंच लागणार आहे. पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, बघा, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या 3 मध्ये या ठिकाणी नंबर लागला असेल त्यांना ॲडमिशन करावंच लागणार आहे. ठीक आहे. ज्यांनी केलेलं नसेल तर त्यांना पुढच्या फेरीसाठी पात्र ते राहणार नाहीत. ठीक आहे. ज्यांनी ॲडमिशन केलं नसेल तर ते पुढच्या फेरीसाठी पात्र राहणार नाही आहेत. तर सर्वांनी ॲडमिशन त्या ठिकाणी करायचे ज्यांच्या पहिल्या 3 पैकी ज्यांना नंबर लागलेला आहे त्यांना. त्यानंतर आपण जर पुढे पाहिलं तर बघा, पुढे आपल्याला काय पाहायला मिळते, 28 जुलै 2024 त्या 2 ऑगस्टपर्यंत तुम्हाला मुदत आहे. बघा, आजचा 1 ऑगस्ट आहे, उद्या 2 ऑगस्ट आहे. उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करता येणार आहे. तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही ज्या काही ITIला तुमचा ट्रेडचा नंबर लागला असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म करू शकता. आणि ऑप्शन फॉर्म भरण्याची देखील आजच त्या ठिकाणी शेवटची मुदत आहे. ऑप्शन फॉर्म देखील तुम्ही ह्या ठिकाणी कालपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता 5 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर ऑप्शन फॉर्म भरणे देखील त्या ठिकाणी बंद होणार आहे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न उरतो तो म्हणजे असा की जी काही पुढची प्रवेश फेरी आहे, तिसरी प्रवेश फेरी, ती कधी लागणार आहे. तर बघा, तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे. तर तुमची तिसरी प्रवेश फेरी ही 9 ऑगस्ट रोजी लागणार आहे. बघा, 9 ऑगस्टला सकाळपासूनच तुम्हाला त्या ठिकाणी SMS यायला सुरुवात होऊन जाईल. 9 ऑगस्टला सकाळपासूनच तुम्हाला SMS यायला सुरुवात होऊन जाईल ज्यांना ट्रेड मिळाला असेल त्यांना. ठीक आहे. ज्यांना ट्रेड मिळाला असेल त्यांना 9 ऑगस्टला त्या ठिकाणी सकाळपासूनच मेसेज यायला सुरुवात होऊन जाईल. सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला संपूर्ण मेसेज त्या ठिकाणी येऊ शकतील. आणि जर तुम्हाला मेसेज आला नाही तरी देखील तुम्ही तुमचा युजर ID पासवर्ड टाकून त्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेक करून घ्यायचे तुम्हाला अलॉटमेंट लेटर आलेलं आहे किंवा नाही. ठीक आहे. आता हे झालं संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलं आहे. तिसरी प्रवेश फेरी कधी लागेल, त्यासोबतच 2 ऑगस्टला तुमचे ॲडमिशन क्लोज होतील. ऑप्शन फॉर्म देखील तुमचे क्लोज होऊन जातील सायंकाळी 5 वाजेपर्यंत. आता राहिला विषय विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, प्रश्न अशा पद्धतीचा आहे. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा, सर, माझे फर्स्ट लिस्टमध्ये इलेक्ट्रिशियनला नंबर लागला पण मला तो नव्हता घ्यायचा, मला कोपा हा ट्रेड हवा होता, तर माझा थर्ड लिस्टला लागेल का नंबर कोपाला. बघा, फर्स्ट लिस्टला त्यांचा इलेक्ट्रिशियनला नंबर लागला होता परंतु त्यांना तो नको होता म्हणून त्यांनी त्या ठिकाणी कोपा हवा होता म्हणून त्यांनी तो ट्रेड घेतला नाही. तर थर्ड लिस्टला नंबर लागेल का. सेकंडला त्यांचा नंबर लागलेला नाही आहे. तर बघा, थर्ड लिस्टला तुमचा नंबर लागू शकतो. कोपा हा जो काही ट्रेड आहे त्याला नंबर लागू शकतो. फक्त एक वेळेस ज्या काही रिक्त जागा आहेत त्या चेक करून घ्या. कुठल्या ITIमध्ये किती रिक्त जागा आहेत कोपासाठी त्यावेळेस जर तुम्ही चेक केल्या आणि त्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जर ऑप्शन फॉर्म भरला तर तुमचा नंबर लागण्याचे त्या ठिकाणी चान्सेस असू शकतात. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे. बघा, सर, मी तिसऱ्या राऊंडला इलेक्ट्रिशियनसाठी ठाणे, अंबरनाथ, संगमनेर, धुळे, नाशिक येथे अर्ज केलेला आहे आणि मला 10वीला 80% आहेत, तर माझा नंबर लागेल काय. बघा, तुमचे नंबर लागण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. तुमचे नंबर लागण्याचे ह्या ठिकाणी चान्सेस आहेत. परंतु फक्त एवढंच आहे की ज्यावेळेस जी काही कट ऑफ आहे ती कट ऑफच्या नुसार तुमचा नंबर त्या ठिकाणी लागू शकतो. 80%च्या बेसवर तुमचा नंबर त्या ठिकाणी लागायला पाहिजे. पुढचा प्रश्न
पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे बघा, सर थर्ड लिस्टला नंबर लागला नसेल तर फोर्थ राऊंडला ऑप्शन फॉर्म भरू शकणार का? हो, फोर्थ राऊंडला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. ज्यांचा बघा, सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या, ज्यांचा तिसऱ्या लिस्टला नंबर लागलेला नाही आहे ते चौथ्या लिस्टला त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरू शकणार आहात. त्यामुळे काळजी करायची नाही, सर्वांनी ऑप्शन फॉर्म भरून द्यायचे आहेत. अजून देखील तुम्हाला मुदत आहे, 1 दिवस अगोदरच तुम्हाला संपूर्ण अपडेट त्या ठिकाणी मी सांगत आहे. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे बघा पुढचा, सर मी फर्स्ट राऊंडपासून 2च ऑप्शन दिले आहेत आणि आतासुद्धा मला ऑप्शन वाढवायचे नाहीत, तर काही फरक पडणार नाही ना? प्लीज रिप्लाय सर. कुठलाही फरक पडणार नाही, तुमच्या इच्छेनुसार आहे. तुम्हाला जर 1 ऑप्शन द्यायचं आहे तरी तुम्ही देऊ शकता, 2 दिलेले आहेत तरी देखील काहीही फरक पडणार नाही. फक्त एवढाच आहे, फरक एवढाच पडू शकतो की तुमचे जे काही चान्सेस आहेत ते कमी होऊ शकतात नंबर लागण्याचे. जर तुम्ही ज्या ITI ज्या ठिकाणी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेला आहे, जे काही 2 ऑप्शन दिलेले आहेत, तर त्यामध्ये वॅकेन्सी असेल तर तुमचा नंबर त्या ठिकाणी लागू शकतो आणि जर नसेल तर तुमचा नंबर लागणार नाही आहे. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे बघा, सर माझा सेकंड लिस्टमध्ये RSCमध्ये लागला आहे पालघरला, मला हा ट्रेड नको पाहिजे, मला इलेक्ट्रिशियन ट्रेड हा पाहिजे होता, मग आता काय करू सर? बघा, सेकंड लिस्टला जर तुमचा नंबर लागला असेल तर एक लक्षात घ्या, पहिला ट्रेड, दुसरा ट्रेड आणि तिसरा ट्रेड हे 3 ट्रेड बघून जर तुमचा नंबर लागला असेल 4थ्या नंबरचा किंवा 4थ्यापासून 100 नंबरचा तर तुम्ही पुढच्या लिस्टसाठी जाऊ शकता. परंतु जर पहिल्या 3मध्ये तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल. सर्वच विद्यार्थ्यांसाठी हे लागू आहे, सर्वच विद्यार्थ्यांना सांगतोय, जर तुम्ही पहिल्या 3मध्ये तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावंच लागेल, नाहीतर तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र नाहीत. ॲडमिशन केलं तरी देखील तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र नाही आहे. आणि जर 4 ते 100पर्यंत तुमचा नंबर लागला असेल तर तुम्ही पुढच्या लिस्टसाठी पात्र आहात, तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. तर अशा पद्धतीने संपूर्ण प्रश्नांची माहिती देखील आपण पाहिलेली आहे, संपूर्ण माहिती देखील मी तुम्हाला दिली आहे. उद्या तुमचे ऑप्शन फॉर्म देखील क्लोज होतील आणि ॲडमिशन देखील तुमचे क्लोज होणार आहे. तर बघा, ज्यांना ट्रेड मिळालेला आहे ते उद्यापर्यंत त्या ठिकाणी ॲडमिशन करून घेऊ शकतात सायंकाळी 5 वाजेपर्यंत. त्यासोबतच ऑप्शन फॉर्म देखील तुम्ही उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत भरू शकता. जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही ते त्या ठिकाणी करू शकता. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. आपण ITIच्या संदर्भात पुढची माहिती घेऊन पुढील एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.